ओम शांती. 2 फेब्रुवारी 2004 ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे पूर्वज आणि पूज्यच्या स्वमानमध्ये राहून विश्वातील प्रत्येक आत्म्याची पालना करा. दुआ द्या आणि दुआ घ्या. बाबा आज आपल्या मुलांना पूर्वज आणि पूज्य रूपाने पाहत आहेत. खोडाचा संबंध पूर्ण वृक्षाशी असतो आणि बाबांचे मुलं खोड आहेत, कल्पवृक्षाचे मूळ आहेत. जसे ब्रह्मा बाबा ग्रेट ग्रेट ग्रँडफादर म्हटले जातात, तसे मुलं पण मास्टर ग्रेट ग्रेट ग्रँडफादर आहेत. पूर्वजांकडून प्रत्येक आत्म्याला सकाश मिळत असते. लौकिकमध्ये मुलांची शारीरिक शक्तीची पालना स्थूल भोजन द्वारा आणि शिक्षणाद्वारा शक्ती भरण्याची पालना होते. ब्रह्मा बाबा आणि मुलं पूर्वज आत्मा आहेत. बापाद्वारा जी शक्ती मिळते त्या शक्तीने सर्व आत्म्यांची पालना करणे हेच पूर्वज मुलांचे कार्य आहे. आजकाल सगळ्यात जास्त शक्तीचीच आवश्यकता आहे. आजकाल आत्म्यांमध्ये अशांती आणि दुःखाची लाट पसरलेली आहे. साऱ्या विश्वातील आत्म्यांना आज मुलांच्या सकाशची आवश्यकता आहे. प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या देवी देवतांचे आवाहन करत आहेत. कृपा करा, क्षमा करा. कोणत्याही धर्माच्या आत्म्यांशी जेव्हा संपर्क येतो तेव्हा त्या आत्म्यांचे आपण पूर्वज आहोत असं समजून त्यांना भेटायला पाहिजे. बाबा म्हणतात, परमधाममध्येही पूर्वज आत्म्यांचे स्थान बापाच्या जवळ आहे. प्रत्येक आत्म्याशी भेटताना ही स्मृती असायला पाहिजे की हे आपले आहेत. या नजरेनेच त्यांच्याकडे पाहायला पाहिजे. जर पूर्वजच्या नशेने, स्मृतीने, वृत्तीने, दृष्टीने त्यांना भेटले तर त्या आत्म्यांनाही आपलेपणा जाणवेल. अशा स्मृतीने सेवा केल्याने प्रत्येक आत्म्याला अनुभव होईल की आपले पूर्वज वा इष्ट पुन्हा आपल्याला भेटले. बाबा सगळ्या मुलांना प्रत्येक प्राप्तीमध्ये अविनाशी पाहण्याची इच्छा ठेवतात. बाप अविनाशी आहे, आत्मा अविनाशी आहे, प्राप्तियाही अविनाशी आहेत. अविनाशी बापाद्वारा मिळालेले ज्ञानही अविनाशी आहे. मग धारणा पण अविनाशी असायला पाहिजे. बाबा म्हणतात, सेवेमध्ये बिझी राहिल्याने अनेक प्रकारच्या हलचलपासून मुक्त होता येते. एकाच वेळी मनसा वाचा कर्मणा तीनही सेवा केल्याने सफलता जास्त मिळते. प्रत्येक आत्म्याला आत्मिक दृष्टीने पाहायला पाहिजे. कशीही आत्मा असली तरी तिच्यासाठी शुभ भावना, शुभकामना, परिवर्तनची श्रेष्ठ भावना त्यांच्या संस्कारांना
थोड्या वेळासाठी परिवर्तन करू शकतात. कल्प पहिले वाले देवात्मा, ब्राह्मण आत्मा एकत्रित झाल्या आहेत. ब्राह्मण आत्म्याच्या रूपाने सगळ्या श्रेष्ठ आत्मा आहात. देवात्म्यांच्या तुलनेतही श्रेष्ठ आत्मा आहात. याच स्वरूपाने संबंध संपर्कात यायला पाहिजे. बाबा म्हणतात सगळ्यात सहज पुरुषार्थ आहे दुवा देणे आणि दुवा घेणे. ब्रह्माबाबांच्या समोरही व्यर्थ बोलणारे, व्यर्थ करणारे होते, पण ब्रह्माबाबांनी दुवा दिली, दुवा घेतली, सामावून घेण्याची शक्ती ठेवली. बाबा म्हणायचे बच्चा बदल जाएगा. आपण पण अशीच वृत्ती ठेवायला पाहिजे की हे कल्प पहिलेवाले आपल्याच परिवारचे, ब्राह्मण परिवारचे आहेत. मला स्वतःला बदलून मग यांना बदलायचे आहे. मला निमित्त बनायचे आहे. बाबांनी सांगितले होते 3 पर कापून 1 पर उपकारी बनायला पाहिजे. परदर्शन, परचिंतन आणि परमत हे तिन्ही पर कापून पर उपकारी बनायचे आहे. संकल्पातही फक्त दुवा असायला पाहिजे. ओम शांती.